तुम्ही सुद्धा दिवसातून 3-4 वेळा खाताय आणि तरीही सुद्धा तुमचं वजन काही कमी होत नाही आहे का? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की दिवसातून फक्त 2 वेळेला जेवण करून सुद्धा तुम्ही तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकता, तर हो, या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला फक्त 2 टाईम जेवण घ्यायचं आहे. सगळा डाएट व्यवस्थित सांगणार आहे की जेणेकरून तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. पण त्याआधी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेवणाच्या वेळा कमी केल्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाही आहे. त्या जेवणामध्ये तुम्ही काय खाताय, किती प्रमाणात खाताय, हे सगळं व्यवस्थित पाहणार आहोत. जर तुम्ही हा डाएट फक्त महिनाभर, आणि हा डाएट तुम्हाला जास्त फॉलो करायचाच नाही आहे, फक्त महिनाभरच फॉलो करायचा आहे. जर व्यवस्थित तुम्हाला जसं सांगेन तसं फॉलो केला तर तुम्हाला यामुळे इथे कुठेही कुठलाच त्रास होणार नाही. नाही तुम्हाला इथे अशक्तपणा वाटणार आहे, नाही तुम्हाला चक्कर, थकवा, काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. जसं सांगितलं तसं केला तर. उगाचच 2 दिवस करताय, तिसऱ्या दिवशी आपल्या मनाला वाटेल ते खाताय, असं केलात तर अजिबात तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही आहे. आणि समजा तुम्ही मी सांगते त्याच्यापेक्षा तुम्ही अजून कमी खाताय असं जरी केलात ना तरीही तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे जसं सांगेन तसं फक्त फॉलो करा. फक्त 1 महिना, जास्त आपल्याला इथे कडक डाएट करायचा नाही आहे. तर आता सकाळी तुम्ही उठलात की सकाळी एक तुम्हाला साधं पाणी प्यायचं आहे. जसं सांगेन तसं फॉलो करा प्लीज. काही जे वाटतंय ते मनाला खाऊ नका. जर हा व्हिडिओ पाहायला थांबलाय ना तर तुम्हाला, मला माहिती आहे, वजन कमी करायचं आहे. खूप तुम्ही त्या वजनाला कंटाळलेला आहात, तुमच्या शरीरावरचा फॅट कमी होत नाही आहे. बघा, जोपर्यंत सुरुवात करणार नाही आहात ना अजिबात रिझल्ट दिसणार नाही आहे. लागू दे, किती दिवस लागणार आहेत? 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, 3, 4, 5 लागतील, लागू देत. पण जर हे 5 महिने किंवा 6 वर्षभर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून फक्त ठरवताय मनात की मी करेन आणि दुसऱ्या दिवशी काय होत नाही आहे, असं जर करत असाल ना तर ते 4-5 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशी वाढत राहणार आहेत. ते असं होण्यापेक्षा ना ती फक्त, तुम्हाला सांगू, फक्त 3 महिने द्या शरीराला. 3 महिने. ह्या 3 महिन्यात तुम्ही स्वतःला बदलू शकता. पण प्रॉपर 3 महिने. ह्या 3 महिन्यात सगळं विसरायचं आहे. लग्न, कार्य, कुठेही बाहेर जे आपण कुठेही जातो, काहीही खातो, हे सगळं 3 महिन्यात विसरावं लागेल. प्रॉपर फॉलो करावं लागेल. काय होणार आहे 3 महिन्यात, कसे निघून जातील तुम्हाला समजणार सुद्धा नाही. जर करायचं आहे तर तुम्ही नक्की करू शकता. त्यामुळे उठा आणि सुरुवात करा. होणार आहे, 100% तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटतंय मी आरशात बघितल्यावरती स्वतःला एकदम व्यवस्थित फिट बघते, मला जो आवडीचा ड्रेस आहे तो मी घालू शकते आज, असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला करावं लागेल. मला कमेंट्स करा की मॅडम, आम्ही सुरुवात केली आणि आम्ही करणारच. चला 1 महिन्यात नाही झालं, दुसऱ्या महिन्यात तरी होईल. चला 1 महिन्यात 1 झालं, दुसऱ्या महिन्यात 2 झालं, तिसऱ्या महिन्यात 3 झालं, असं तरी होईल ना, चालेल. बघा, याच्यात तुम्हाला वाईट परिणाम दिसणार नाही, उलट चांगलाच दिसेल. आणि मी तुम्हाला खूप स्ट्रिक्टली डाएट नाही सांगत, एकदम सोपा डाएट सांगते. त्यामुळे करायचं आहे. सकाळी उठल्यावरती पाणी प्या, 1 साधं ग्लास किंवा कोमट पाणी प्यायला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला कोणती तरी एक ड्रिंक घ्या. जिरं, ओवा, बडीशेप, दालचिनी, लवंग पाण्यात मिक्स करा आणि याच्यापैकी कोणतीही एक घ्या किंवा हे सगळं भाजून ना मिक्सरला ठेवा आणि अगदी थोड्या प्रमाणात तुम्हाला ते पाण्यात टाकून उकळून कोमट करून प्यायचं आहे. एकदम थोड्या प्रमाणात. असं नाही की ते तुम्हाला वजन त्याच्याने कमी होणार आहे. याच्याने तुमचं मेटाबॉलिझम छान होणार आहे आणि मदत कमी व्हायला मदत होणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर तुम्हाला कुठलंही एक फळ खायचं आहे. समजा फळ नसेल तर काय करा, तुम्ही जर बदाम भिजत घात, ड्रायफ्रूट्स असतील, कुठलेही असतील तुमच्याकडे, ते तुम्ही भिजत घालू शकता किंवा बदाम टाका, ते टाका आणि 1 खजूर तुम्ही खाऊ शकता. जास्त खायचं नाही, त्याच्यामुळे आपलं वजन वाढणार आहे. 1च खायचं आहे आणि बदाम. हे एवढाच तुमचा नाश्ता असणार आहे. आता जे लोक नाश्ता स्किप करतात त्यांच्यासाठी आहे, फक्त आपल्या इथं 2 वेळेलाच जेवण घ्यायचं आहे ना, म्हणून. ठीक आहे. आता याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, जेवायचं आहे. तर तुम्ही जेवण कधी करताय हे तुमच्यावरती आहे, कारण जेवणाला जास्त वेळ आपल्याला इथे करायचा नाही आहे. तुम्हाला जेवण 1 वाजता किंवा तुम्ही 12:30 वाजता किंवा 1:30 वाजता, जास्तीत जास्त 2च्या आत करण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाणी पीत राहायचं आहे. तर ह्या 2 वेळेच्या जेवणामध्ये आपल्या प्लेटमध्ये काय असणार आहे, किती प्रमाणात असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ
शेवटपर्यंत पाहायचं आहे की तुम्ही बघा, कुठलीही गोष्ट जर तुम्ही चुकवली ना तर तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. आणि मला कमेंट्समध्ये हे सांगा की तुम्ही हे चॅलेंज 1 महिन्यासाठी करणार आहात. जर प्रामाणिकपणे केलात तर तुम्हाला रिझल्ट नक्की दिसून येईल, पण तुम्हाला हे सगळं फॉलो केलं पाहिजे. मला कमेंट्स करा, किती किलो वजन कमी करायचं आहे, कुठून हा व्हिडिओ पाहताय, कुठल्या गावातून पाहताय, आणि तुम्हीसुद्धा हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे, तुम्हालासुद्धा करायचं आहे. तुमचं नाव, गाव सगळं सांगा की मलासुद्धा समजू दे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय. कमेंट्स करायला नक्की विसरायचं नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, जेवण फक्त 2 वेळेला करतोय म्हणजे आपल्याला इथे उपाशी राहायचं नाही आहे. आता या डाएटमध्ये आपण 2 वेळेचं जेवण घेणार आहोत. मग या जेवणामध्ये प्रोटीन, फायबर आणि आपल्या शरीराला जे काही पोषक घटक हवे आहेत ना ते सगळे आपण ह्या प्लेटमध्ये आपल्या असणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित पहा की जेणेकरून समजेल. आता तुमच्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असणार आहे ते सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे सॅलॅड घ्यायचं आहे. आता तुम्ही बोलता की मला काकडी आवडत नाही, मी हे खात नाही, मला ॲलर्जी आहे, काही मला खूप अशा कमेंट्स येतात, म्हणून ऑप्शनल सांगते. प्रत्येक पदार्थाचं तुम्हाला एक एक ऑप्शनल सांगणार आहे. मला कमेंट्स करायचे, तुम्हाला काय खाल्ल्यावर कुठल्या गोष्टीचा त्रास होतो कमेंट्स करा, त्याच्यानुसार मी व्हिडिओ आणेन. तर सगळ्यात पहिल्यांदा प्लेटमध्ये असणार आहे सॅलड. जो आवडत असेल तो एक भागाला इथे सॅलड. आता असं नाही की तुम्ही 1-2 पीसेस फक्त काकडीचे किंवा कांदा किंवा टमॅटो किंवा बीट, गाजर हे फक्त 1-2 पीस घेताय, असं नाही करायचं आहे. पूर्ण तुम्हाला ॲटलिस्ट एक जर काकडी असेल तर एक तरी काकडी खायची, किंवा अर्धी घ्या चालेल, किंवा अर्धी काकडी अर्धं गाजर असं केलं तरी चालेल, किंवा थोडंसं मिक्स असेल गाजर, बीट, काकडी असं असेल तरीही चालेल, किंवा कोशिंबीर बनवा, चावायला कंटाळा येत असेल तर कोशिंबीर बनवा वाटीवर, ती खाल्ली तरीही चालेल. हा सॅलॅड तुमचा जेवणात दुपारच्या असणार आहे. ठीक आहे. आता काकडी वगैरे ज्या ठिकाणी नसेल टमॅटो घ्या चालेल. आता हा सॅलॅड झाला की त्याच्या बाजूला तुम्हाला असणार आहे प्रोटीन. तुम्हाला प्रोटीनमध्ये सोयाबीन घ्यायचं आहे. जे आपले सोयाबीन येतात जास्त तेलामध्ये आपल्याला बनवायचं नाही, त्याची भाजी बनवायची. आता ऑप्शनल सांगते, जर सोयाबीन खात नसाल तर पूर्ण 1 वाटी, अर्धा वाटी तरी घ्या. चांगली मस्त रसा, थोडीशी ग्रेव्हीवाली अशी बनवली तरीही चालेल, पण मसाल्यांचा आणि तेलाचा वापर कमी करा. मग ती तुम्हाला सेपरेट बनवावी लागली तरीही चालेल. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला ती भाजी, आता त्या भाजीमध्ये सोयाबीन नसेल तर ऑप्शनल सांगते, पनीर, आपले जे चणे येतात त्याची उसळ, मूग, मटकी. जर नॉनव्हेज खात असाल तरचं सांगते, त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये तुम्ही 4 अंडी किंवा 3 अंडी घ्या. त्यातलं 1 अंड्याचा तुम्हाला पिवळा भाग घ्यायचा आहे, बाकीच्या 2 अंड्याचा घ्यायचा नाही आहे. किंवा चिकन घेऊ शकता, किंवा तुम्ही जर फिश खात असाल तर ते ठेवलं तरीही चालेल. हा एक तुमचा कुठलाही एक सोर्स त्या ताटामध्ये प्रोटीनमध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत नाचणी, बाजरी, ज्वारी याची भाकरी घ्यायची. आता याच्यापैकी तिन्हीपैकी तुम्ही भाकरी खात नसाल तरचं ऑप्शनल सांगते, 2 चपात्या, पण त्या केवढ्या, ह्या आपल्या हाताच्या 2 एवढ्या साईजच्या, कारण काय काय ठिकाणी ना खूप मोठ्या चपात्या करतात. ठीक आहे, असेल 1 मोठी चपाती तर एकच घ्या चालेल, पण जर छोट्या असतील आपल्या हातावरच्या साईडच्या तर फक्त 2 चपात्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यासोबत जर घरात कोणती अजून भाजी बनली असेल, पालेभाजी असेल, कुठलीही भाजी असेल, ती थोड्याशा प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. हे असं तुमचं ताट असलं पाहिजे. आता समजा, किंवा जर तुमच्याकडे ह्या वेळच्या कधीतरी आपल्याकडे बघा खूप ज्या ऑफिसला जातात महिला किंवा काही कारणामुळे समजा बाहेर गेला आहे, भाजी बनवायला वेळ नसेल, भाजी तुम्ही बनवली नसेल, साधी कुठली तरी भाजी असेल, काही असेल. आता ऑप्शनल सांगते, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. काहीतरी असं होतं, असं नाही की प्रत्येक वेळेला आपण स्वतःसाठी एवढा वेळ काढून ह्या सगळ्या प्रकारे आपण करू शकतो, किंवा आपण काहीतरी आजारी असो, काही जो कुठला प्रॉब्लेम असेल त्यावेळेला काय होतं माहिती आहे, जेवण आपण प्रॉपर बनवत नाही, मग आपण घाईघाईत काही खातो, असं नाही करायचं. त्यावेळेला ना तुम्ही 1 वाटी दही घेऊ शकता किंवा अर्धा वाटी घ्या. दही, भाकरी, सॅलड असं तरी जेवण असलं पाहिजे. आता सगळेजण विचारतील आम्ही भात खाऊ शकतो का, तर तेही सुद्धा सांगणार आहे. भात तुम्ही आपली जी बघा डाळीची 1 वाटी असते छोटी, ती 1 वाटी भात तुम्ही खाऊ शकता. तेवढी एकच वाटी, पूर्ण असं वाटी भरून घ्या, तो भात घ्या ताटामध्ये. आणि बाकीचं जसं सांगितलं आहे, प्रोटीन, भाजी, सॅलड हे असं कंपल्सरी असलं पाहिजे. आणि भात आणि भाकरी या दोघातला एकच ऑप्शन निवडायचा आहे. भात आणि भाकरी असं मिक्स करून खाऊ नका.
एकच कुठला तरी तुम्हाला सोर्स घ्यायचा आहे. तर आता हे असं झालं दुपारचं जेवण. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर संध्याकाळी 4 किंवा 4:30 वाजता किंवा 5 वाजता तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायची आहे. आता जर ग्रीन टी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ब्लॅक कॉफीसुद्धा घेऊ शकता, पण जास्त उशिरापर्यंत तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची नाही आहे. आणि जर चहा प्यायची सवय असेल तर तुम्हाला सांगते, तुमच्याकडे दोन वेळेला जर तुम्ही चहा पित असाल तर एकच वेळ करायची. मग ती तुम्ही ठरवा. जर तुम्हाला सकाळी चहाशिवाय राहत नसेल तर मग सकाळी प्या, 1 कप पिताय. जर 2 वेळेला प्यायची असेल तर 1 कप पिताय तर अर्धा कप सकाळी प्या, अर्धा कप संध्याकाळी प्या. जे खूपच चहाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी सांगते. मला माहिती आहे चहाची सवय असते वर्षानुवर्ष आणि ती डायरेक्ट आपल्याला सोडता येत नाही, त्यामुळे अर्धा कप प्या, चालेल. कमी साखरेचा वापर करा, चालेल. आणि जर तुम्ही चहा पित नसाल तर सकाळी तुम्ही एक ब्लॅक कॉफी घेऊ शकता आणि संध्याकाळी किंवा तुम्ही ग्रीन टीसुद्धा घेऊ शकता, पण ग्रीन टी काहीतरी खा, ड्रायफ्रूट्स खा आणि त्यानंतर खाल्ली तरीही चालेल. किंवा जर तुम्ही लाडू बनवला असेल ना ड्रायफ्रूटचा, तो सुद्धा खाऊ शकता. मेथीचा असेल, कसलाही असेल तर तुम्ही एक सकाळी खाऊ शकता. आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळचं चाललं आहे तर त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा अर्धा कप चहा, याच्यातला कुठलाही एक ऑप्शनल निवडा जो तुमच्या सोयीचा आहे तो. जसं सांगितलं तसं लिहून ठेवा, लक्षात राहत नसेल तर, आणि हे फॉलो करा. आता याच्यात तुम्हाला अजून काही खायचं नाही आहे संध्याकाळी, बस. यानंतर डायरेक्ट तुम्हाला 7 किंवा 7:30पर्यंत जेवायचं आहे. जेवणामध्ये मला माहिती आहे आता सगळेजण मला कमेंट्स करतील, मॅडम आम्ही ऑफिसला जातो, आम्हाला वेळ नसतो, आम्ही घरीच लेट येतो. मला माहिती आहे असं होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा सांगणार आहे. पण जे लोक घरी आहेत, करू शकतात, त्यांनी काय करायचं आहे, मला माहिती आहे घरातले लोक जेवायचे असतात, त्याच्या आधी आपण एवढं लवकर जेवू शकत नाही, चालेल, पण तुम्हाला करावं लागेल. वजन कमी करायचं आहे ना, स्वतःला फिट ठेवायचं आहे, वजनसुद्धा कमी हवं आहे, तर काहीतरी करावं लागेल. त्यामुळे संध्याकाळी 7 किंवा 7:30च्या आत कसंही करून 8 वाजवायचेच नाही आहेत. रात्रीच्या जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला इथे फक्त प्रोटीनवरती भर द्यायचा आहे. जर तुमच्या शरीराला प्रोटीन नाही मिळत आहे ना, तरच तुम्हाला थकवा, अशक्तपणा वाटणार आहे. मग प्रोटीनमध्ये ऑप्शनल सांगते, सोयाबीनची भाजी बनवा. हां, व्यवस्थित पोट भरेल एवढी सोयाबीनची भाजी घ्यायची आहे. त्याच्यासोबत काकडी, गाजर जे आवडत असेल ते घ्या. आवडत नसेल तर फक्त तुम्हाला सोयाबीनची भाजी खायची आहे. मला माहिती आहे कठीण जाणार आहे, जास्त वजन हेवी असेल थोडं कठीण जाईल, वाटतंय की याच्यामुळे माझी भूक राहत नाही आहे, तर त्या भाजीसोबत तुम्ही अर्धी भाकरी घेऊ शकता किंवा फक्त एक चपाती आणि ती सोयाबीनची भाजी, बस. याच्या पलीकडे अजून काहीच खायचं नाही आहे. आता जे लोक उशिरा येतात त्यांच्यासाठी सांगते, त्यांनी काय करायचं आहे, फक्त सोयाबीनची भाजी आणि त्याच्यासोबत तुम्हाला 1 वाटी डाळ घ्यायची आहे. एवढंच तुमचं रात्रीचं जेवण असणार आहे. आता सोयाबीन नसेल तर चणे येतात आपल्याला, त्याची उसळ बनवा किंवा त्याचं सूप बनवा, चालेल, ते प्या. सूप तुम्हाला सगळ्या प्रकारचे तुम्ही सूप घेऊ शकता रात्री, चालेल, पण सूपमुळे तुम्हाला पूर्ण प्रोटीन तुमच्या शरीराला मिळणार नाही आहे. तर तुम्हाला सूप किंवा चण्याचं चाट बनवा किंवा पनीर घ्या तुम्ही, 100 ग्रॅम पनीर घ्या, त्याचं तुम्ही सॅलॅड बनवू शकता, ते खाऊ शकता. किंवा तुम्ही एक सगळ्यात बेस्ट, जर नॉनव्हेज खात असाल तर सांगते, नुसतं चिकन घ्या, थोडं घ्यायचं आहे चिकन, 100 ग्रॅम 200 ग्रॅम घ्या आणि फक्त ते रोस्ट करा, त्याला मसाला बिसाला लावून. रोस्ट म्हणजे तेलात नाही, थोडंसं तूप घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही, किंवा हलकंसं तेलामध्ये, फक्त भांड्याला आपल्याला चिकटू नये म्हणून फक्त रोस्ट करा. त्याच्यावर थोडंसं मसाला बिसाला जे असेल ते टाका, मिक्स करा आणि ते फक्त घ्या. आणि त्यासोबत काकडी, गाजर जे आवडत असेल ते, किंवा 1 वाटी डाळ ठेवली त्यासोबत घरात जी बनली आहे ती सुद्धा चालेल. किंवा हे सुद्धा नसेल तर अंडी घ्या उकडून, ॲटलिस्ट तुम्हाला 4 अंडी तरी घ्यायची आहेच रात्रीची. त्याच्यातला फक्त तुम्हाला 1 पिवळा भाग रात्रीचा खायचा आहे आणि बाकीचे 3 तुम्हाला पूर्ण सफेद भाग तुम्हाला खायचा आहे. आता जर तुम्ही सकाळपासून एकही अंड खाल्लं नसेल, तर रात्री 2 अंडी, जे आपला पिवळा भाग आहे ते पूर्ण खाऊ शकता आणि 2 आपला सफेद भाग तुम्ही खाऊ शकता. अशी 4 अंडी फक्त तुम्हाला रात्री खायचे. ज्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो ना, त्यांच्यासाठी सांगते, जर उपवास असेल, खात नसाल, तर तुम्ही पनीर खाऊ शकता. सोयाबीन सांगितलंय तसं, चणे, मूग,
मटकी ह्याचं चाट बनवा, ते खा, मस्त वाटीभर घ्या, बस पोट भरतं. अजिबात इथे तुम्हाला भूक लागणार नाही, काही नाही. तुम्ही जर दिवसभर पाणी पित असाल ना तर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही आहे. दिवसभर पाणी पित राहा फक्त. ॲटलिस्ट तुम्ही 3 लिटर तरी पाणी पिणं गरजेचं आहे, 3 किंवा 3.5 लिटर. आता रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, 1 दालचिनीचं पाणी प्यायचं आहे. जर तुम्हाला बघा याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटते ना हा सगळा डाएट करून काही त्रास होतोय, तर काही लोकांचे हेल्थ इश्यू असू शकतात, मला कमेंट्स करा, त्यानुसार मी सांगेन. फक्त व्यवस्थित सांगते, लक्षात ठेवा. काही जर हेल्थ इश्यू असतील तर हा स्ट्रिक्टली डाएट फॉलो करू नका. जे नॉर्मल आहेत करू शकतात त्यांनी करायचं, कारण आपल्याला 1-2 दिवसात आपल्या शरीर आपल्याला रिझल्ट आपल्याला सांगतं की मला हा डाएट नाही जमत आहे, मी नाही करू शकत आहे, तर तुम्ही तो करू नका. पण जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित फॉलो करताय ना तर तुम्हाला त्रास होणार नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि रात्री झोपताना तुम्हाला 1 दालचिनीचं पाणी प्यायचं, किंवा तुम्ही बडीशेपचं पाणीसुद्धा पिऊ शकता. रात्री झोपण्या अगोदर प्या, 1-अर्धा तास तुम्हाला अगोदर प्यायचं आहे आणि झोपायचं. किंवा तुम्ही साधं पाणीसुद्धा पिऊ शकता, एक कोमट पाणी घेऊन. जर तुम्ही दूध प्यायची तुम्हाला सवय असेल, आता मला खूप अशा कमेंट्स आल्या की आम्ही रात्री 1 कप दूध घेऊ शकतो का, तर हो घेऊ शकता, पण त्याच्यात साखर गुळाचा वापर करू नका. असंच कोमट करा, थोडीशी हळद टाका आणि ते दूध तुम्ही प्याला तरीही चालेल रात्री झोपण्या अगोदर. हा असं तुमचा सगळा दिवसभराचा रुटीन असणार आहे. याच्यातनं मी तुम्हाला जास्त कॅलरीज मिळणार नाही आहेत असा डाएट सांगितला आहे. तुम्ही 8 दिवस कराल ना, बघा तुम्हाला किती छान वाटेल, फ्रेश वाटेल. पण जर त्रास होत असेल तर मला कमेंट्स करा. आणि मी सांगते त्रास होणार नाही, पण जर काही हेल्थ प्रॉब्लेम असतील, काही समस्या असतील तर थोडासा होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या हेल्थ कंडिशननुसारच तुम्हाला हा डाएट फॉलो करायचा आहे. कारण मला माहीत नाही तुम्हाला काय त्रास आहे, कुठल्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे. मी फक्त तुम्हाला इथे ऑप्शनल सांगितलेलं आहे. व्हिडिओ पाहून स्ट्रिक्टली एकदम कठीण डाएट करायला जाऊ नका. वजन कमी करायचं म्हणून आपण काय करतो माहिती आहे, आपण व्हिडिओ पाहतो आणि लगेच सुरुवात करतो. पण तो व्हिडिओ पाहून आपल्या शरीराला काही त्रास होतोय का हे सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे. कारण मला नाही माहीत आहे ना तुमचं वजन किती आहे, तुमची हाईट किती आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून डाएट खरं तर दिला जातो. मी ते फक्त तुम्हाला ऑप्शनल का सांगितलेले आहेत की तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत व्हावी. त्यामुळे सुरुवातीला बघा आणि मगच फॉलो करा. किंवा जर काही हेल्थ इश्यू असतील तर डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्यायला विसरू नका. तर हा जो मी डाएट सांगितला आहे ना, जर फॉलो केला तर तुम्हाला इथे कुठेही चक्कर, थकवा, विकनेस काहीही वाटणार नाही. तुमचं वजन तुम्ही एका महिन्यात 4 किलो किंवा 5 किलो कमी करू शकता. पण तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील, तेव्हाच करणार आहात. कारण ना आपण 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर पण करतो, पण परत रविवार आला ना की ते सगळं विसरून जातो आणि काहीही खातो, पुन्हा चालू करतो. असं नाही करायचं. या डाएटमध्ये पूर्ण प्रॉपर करायचं आहे फॉलो. प्रॉपर म्हणजे प्रॉपरच. ह्या एका महिन्यात तुम्हाला इथे कुणीही एक साधं चॉकलेट जरी दिलं ना तरीही ते खायचं नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नक्की फॉलो करा. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.